हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण डुबकीवाली कढीची रेसिपी। तुम्ही कधी नाव ऐकलं आहे का की तुम्ही रेसिपी खाल्ली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा। तर ही जी कढी आहे ती आपलं दहीवडा आणि कढीचं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे। यावेळेस होळीला आम्हाला कढी वडे भजी खायची इच्छा नव्हती, तर मी अशा पद्धतीची वडे भजीची कॉम्बिनेशनची कढी केलेली आहे। खायला खूपच टेस्टी होती, माझ्या घरच्यांना खूप आवडली। त्यासाठी मस्तपैकी मी रात्री उडीद डाळ भिजत घातली होती। नंतर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी काढून घेऊन ते उडीद डाळ, त्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, मिरेपूड आणि मीठ टाकलेलं आहे आणि ही मस्तपैकी डाळ जे आहे ते वाटून घेणार आहे। ते मिरची जे आपल्याला टेस्ट अकॉर्डिंग टाकायची आहे। एका बाउलमध्ये आपल्याला वाटलेली उडीद डाळ काढून घ्यायची, त्याला कंटिन्युअसली आपल्याला फेटायचं आहे। ज्या पद्धतीने आपण दहीवड्याचं डाळ कशी फेटतो ना, तशी फेटून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला डाळीचं पोर्शन टाकून ते आपल्याला चेक करायचं आहे। जर अशा पद्धतीने तरंगलं तर समजायचं की आपण व्यवस्थित डाळ फेटलेली आहे। जर ते खाली बुडाशी लागलं तर डाळ आपल्याला आणखी फेटायची गरज आहे। छान डाळ फेटून झाली आपलीवाली, तर यामध्ये दही घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं फेटलेल्या डाळीचं पोर्शन टाकायचं आहे। दही जे आहे अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्याला रवीने फेटून घ्यायचं आहे। त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला। त्या पद्धतीने आपण कढी करताना बेसनचा वापर करतो ना, त्या बेसनच्या ऐवजी आपल्याला उडीद डाळीचं पोर्शन टाकायचं आहे। आता आपण कढी फोडणी घालू आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला आवश्यक थोडं तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं आहे, मोहरी सोबतच टाकणार आहे आपण हिंग आणि मस्त जिरं, मोहरी, हिंग तडतडला लागेल की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। सोबत थोडासा आपण कांदा घालणार आहे। नॉर्मल कढी करताना आपण कांद्याचा वापर करत नाही, पण यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा छान शिजू द्यायचा आहे। कांदा व्यवस्थित शिजला गेला की त्यामध्ये आपण टाकणार आहे हळद आणि तिखट। ही छत्तीसगडची रेसिपी आहे। तिकडे अशा पद्धतीची कढी केली जाते, तर मी पण ट्राय केली, पण खरंच खूप टेस्टी लागते बघा। हळद आणि तिखट शिजला गेलं की त्यामध्ये आपण जे फेटून घेतलेलं दही होतं ते टाकायचं आहे। आता त्याला मस्त मिक्स करायचं आहे। कंटिन्युअस आपल्याला कढी जी आहे ते मिक्स करत राहायचे, म्हणजे हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे, नाही तर आपला दही फाटू शकतो। आवश्यक तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि त्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे। आपल्याला नॉर्मल अशी उकळी काढायची आहे। व्यवस्थित कढी उकळल्या गेल्यानंतर आपण काय करणार आहे माहिती आहे का, जी डाळ आहे ना फेटलेली मिक्स केलेली उडीद डाळ ती घ्यायची आहे आणि त्याच्या आपल्याला अशा पद्धतीचे भजे जे आहे ते कढीमध्ये सोडायचे आहे। बघा छान अशा आपण जसं कढीमध्ये वडे भजे टाकून खातो ना, तशाच पद्धतीची रेसिपी आहे, पण खायला खूप टेस्टी लागते। अशा पद्धतीने मस्तपैकी भजे त्या कढीमध्ये सोडून घ्यायचे आहे आणि त्याला लगेच टाकला आपल्याला हलवायचं नाही आहे। जे वडे जे आहेत भजे थोडे तरंगू द्यायचे, कढीवर शिजू द्यायचे आहे कढीमध्ये, नंतर त्याला हलवायचं आहे। नंतर काय होते ते डाळ सुटू शकते, भजे सुटू शकते कढीमध्ये। बघा छान मस्त त्याला उकळी आलेली आहे, मस्त वडे पण तरंगले आहे। तर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं त्याला 5-7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि मीठ टाकायची गडबड करायची नाही आहे। मीठ आपण शेवटी टाकणार आहे। दही आहे तर मीठ म्हणजे दही फाटू शकतं, कढी फाटू शकते आपली, म्हणून आपण मीठ जे आहे ते नंतर टाकणार आहे। आता दह्यामध्ये हे जे वडे जे आहे छान शिजवून घ्यायचं आहे। आता शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त कोथिंबीर टाकायची आहे। आता त्यामध्ये मी साखर टाकणार आहे। तुम्ही बिलकुल तुम्हाला जर गोड पाहिजे नसेल तर तुम्ही साखर जे आहे ते स्किप करू शकता। मी थोडी साखर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकली आणि गरमागरम कढी जी आहे आपल्याला सर्व करायची आहे। या होळीला मी ही रेसिपी केली होती, माझ्या घरच्यांना खूप आवडली। 1 टाईममध्येच खतम झाली बघा। छान आपली कढी रेडी झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे तडका। त्यासाठी आपण तडका पॅनमध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि लाल सुकी मिरची टाकायची आहे। त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे आणि हा गरमागरम तडका टाकायचा आहे आपल्या कढीमध्ये। लगेच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या तडक्याचा स्मेल आहे ते निघून नाही गेला पाहिजे, कढीलाच लागला पाहिजे। गरमागरम कढी आपण सर्व करायची। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय आणि टेक केअर।